नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. 1 ऑगस्ट 1920 हा तो दिवस. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं या दिवशी देहावसान झालं. हे त्यांच्या स्मृतीचं 100वे वर्ष आहे. जसं अण्णाभाऊ साठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, तसं लोकमान्य टिळकांचं हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. या महापुरुषांचा उल्लेख आपण ज्या संदर्भामध्ये करतो आहोत त्याच्यापेक्षा एक वेगळा या तारखेचा जो संदर्भ आहे तो मला या ठिकाणी द्यायचा आहे. 1 ऑगस्ट या दिवशी शालेय पातळीवरती वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा आणि काही ठिकाणी निबंध स्पर्धाही यांचं आयोजन करण्यात येतं. फार जुनी गोष्ट मला माहिती नाही, पण साधारणतः आम्ही शाळेमध्ये होतो म्हणजे 82-83 सालापासून माझ्या असं लक्षात आहे की 1 ऑगस्टला ज्या विविध स्पर्धा होतात त्यांचं स्वरूप तेव्हा मी स्वतः शालेय पातळीवरती असताना आणि आता काही शाळांमध्ये या स्पर्धांचा परीक्षक म्हणून गेलेलो असताना जो मला अनुभव आला आणि त्याच्यातून जो विषय आता तुमच्यासमोर मी ठेवतो आहे त्याची तीव्रता लक्षात आली. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी त्या निमित्ताने ज्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या शालेय पातळीवरती त्याच्यामध्ये जसं टिळकांच्या बाबतीमध्ये काही सांगावं असं अपेक्षित होतं, तसंच काही विषय असे घेतलेले असायचे की त्याच्यामध्ये मुलांनी विविध तेव्हाचे जे सामाजिक विषय असतील किंवा बाकीचे काही विषय असतील, मोठ्यांची चरित्र असतील, म्हणजे पहिले साधारणतः 5वी 6वी 7वीच्या मुलांच्यासाठी टिळक चरित्रातले काही प्रसंग सांगावेत किंवा अजून महापुरुषांच्या बाबतीमध्ये काही सांगावं असं अपेक्षित होतं. आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांच्यासाठी तेव्हाचे जे काही विषय असतील त्याच्यावरती वादविवाद स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. अजूनही ते केलं जात आहे. अडचण याच्यातली अशी आहे की एकदा आपण ही एक चौकट स्वीकारल्याच्या नंतर मुलं ज्या पद्धतीनं बोलतात आणि असं लक्षात यायला लागलं की एक पोपट आपण तयार करतो आहोत की काय, फार वेगळी कुठली माहिती देत नाही आहेत. म्हणजे गमतीनं असं म्हणायचं की म्हणलं जातं की तेव्हा जे बोललं जायचं टिळकांची आठवण की बाबा वर्गामध्ये शेंगा खाल्ल्यामुळे कचरा झालेला होता आणि ते ढीग जेव्हा सगळ्या मुलांना उभं केलं तेव्हा टिळक असं म्हणाले होते की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं काढणार नाही. आता हा एक छोटासा प्रसंग कोणीतरी केव्हा तरी भाषणामध्ये वापरला आणि इतक्या वेळानंतर तो वापरला गेला की ह्या टरफलांचाच एवढा मोठा ढीग गोळा झालेला आहे. किंवा दुसरी एक आठवण त्यांची सांगतात टिळकांच्या बाबतीमध्ये की संत हा शब्द त्यांनी कसा 3 वेळा लिहून दाखवला. किंवा विशेषतः 5वी 6वीची मुलं नेहमी असं वापरतात की जसं चिखलामध्ये कमळ उगवावं तसं चिखली या गावी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नावाचं कमळ उगवलं. ह्या एका साचेबद्धपणातून आपण बाहेर जाणार नाहीत का? अपेक्षा अशी होती, अशी आहे आजही, की मुलं जेव्हा ह्या निमित्ताने त्यांना विषय दिला जातो तेव्हा त्यांनी जाऊन टिळकांवरचं काही पुस्तक, टिळकांचा विषय असेल तर किंवा दुसरा कुठला विषय असेल तर त्या अनुषंगानं काही एक वाचन करावं. हे वाचन केल्याच्या नंतर त्याच्यातलं आपल्याला काय कळलं ते मांडावं. शालेय पातळीवरच्या मुलांच्या बाबतीमध्ये निदान आपल्याला असं म्हणता येईल, आम्हाला स्वतःला शालेय पातळीवरती असा अनुभव होता की मुलांना भाषण जे शिक्षक किंवा घरी पालक किंवा एखादा मोठा भाऊ बहीण तयार करून द्यायचे ते पाठ करायचे आणि पाठ केलेलं भाषण वाचायचं. आता 5वी 6वी 7वीच्या मुलांपर्यंत ही अपेक्षा ठीक आहे की बाबा त्यांना पाठांतराची सवय व्हावी आणि धीटपणा, सभाधीटपणा आपण ज्याला म्हणतो की कॅमेरासमोर त्या माईकसमोर उभं राहून बोलणे. ह्याच्यानंतर 8वी 9वी 10वीला जेव्हा विषय दिलेले असायचे त्याच्यामध्ये काही सामाजिक विषय असायचे. त्याच्यामध्ये अपेक्षा अशी होती की जर एखादा विषय तुम्हाला दिलेला असेल तर त्याचा तुम्ही अभ्यास करून काही एक वेगळी मांडणी करावी. आणि विशेषतः वादविवाद स्पर्धांमध्ये असं होतं की आपल्या बरोबरचा कोण काय बोलणार आहे किंवा त्यानं बोललेलं आहे ते मुद्दे खोडून तुम्ही स्वतंत्रपणे काय मांडता. 35 वर्षातला माझा अनुभव असा आहे की आम्ही शालेय पातळीवरती होतो तेव्हा आणि आतासुद्धा फारसा फरक पडलेला नाही. मुलं स्वतंत्रपणे काही करतायत, काही वाचतायत, वाचनालयामध्ये जाऊन काही संदर्भ शोधतायत. असं न घडता केवळ आपण घोकमपट्टी करतो आहोत, आपण पोपट तयार करतो आहोत. शालेय पातळीवरच्या मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला किमान असं म्हणता येईल की ठीक आहे, शाळेतली मुलं आहेत, त्यांच्यातला निरागसपणा, त्यांचा साधेपणा किंवा त्यांचं वय लक्षात घेता आपण हा विषय थोडासा दुर्लक्षित करू शकतो. महाविद्यालयीन पातळीवरती आलेला मला एक अनुभव थोडासा धक्का देणारा होता.
मराठवाड्याच्या पातळीवरच्या 2-3 मोठ्या नामांकित स्पर्धांचं परीक्षक जेव्हा व्हायची संधी मिळाली आणि मी जेव्हा त्या आत्ताच्या घडीला म्हणजे 2017-18ची गोष्ट आहे, महाविद्यालयीन पातळीवरती विद्यार्थ्यांना जेव्हा मी बोलताना बघितलं आणि 2-3 स्पर्धांमधून माझ्या असं लक्षात यायला लागलं की ह्याचा एक पॅटर्न तयार झालेला आहे. आपल्याला दिलेला जो विषय आहे त्याचा सखोल किंवा किमान त्याचे सगळ्या पैलूंचं अभ्यास तर पुढची गोष्ट, ते समजून घेऊन काही बोलावं असं न करता ही मुलं वेगळ्या पद्धतीचं पाठांतर आणि त्याहीपेक्षा काही विशिष्ट कवितांचा वापर करणे, काही शेरोशायरी असा वापर करणे की जेणेकरून परीक्षकांमध्ये त्याचा प्रभाव कसा पडू शकेल आणि आपल्याला बक्षीस कसं मिळू शकेल. तो विषय मुलांना कितपत समजला आणि मुलं त्यांच्या भाषेमध्ये किती मांडतायत महाविद्यालयीन पातळीवरचे तरुण, यापेक्षा ही अपेक्षा होती मूळ. तसं न घडता आता घडताना असं दिसत आहे, म्हणजे शालेय पातळीपेक्षा आता महाविद्यालयीन पातळीवरती एक गंभीर्याचा मुद्दा समोर असा आलेला आहे की ही मुलं म्हणजे एक असं विशिष्ट स्पर्धेमधून बक्षीस मिळवणारं काहीतरी एक यंत्र त्यांच्या हाती सापडलेलं आहे, काही एक असं टॅक्ट त्यांना सापडलेली आहे आणि त्याचा वापर करून ते वेगवेगळ्या स्पर्धा जिंकत आहेत, पण त्यांना तो विषयच समजून घ्यायचा नाही आहे. समजून घेणंसुद्धा मोठी पातळी झाली, त्याची माहिती गोळा करणं. आपल्याकडे माहिती, ज्ञान आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे शहाणीव, म्हणजे इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम असे जे 3 टप्पे सांगितलेले जातात. तसं आपल्याकडे मराठीमध्ये त्यांना शब्द आहे की माहिती, ज्ञान आणि त्याच्या पुढचा जो शब्द आहे शहाणीव, म्हणजे तुम्हाला उपलब्ध झालेलं ज्ञान त्याची चिकित्सा करून त्याचा अन्वयार्थ लावून काही वेगळ्या पद्धतीनं समोर ठेवणे. आपण एक मान्य करू की मुलांच्या पातळीवरती ही पुढचा जो टप्पा आहे तो शक्य नाही. ज्ञानाच्याही बाबतीमध्ये एक अडचण अशी आहे की बाबा ते ज्ञान ग्रहण करणे आणि त्याचं अर्थ लावून घेणे ही पण एक थोडीशी कष्टदायक गोष्ट आहे, हेही मान्य करू. साधी अपेक्षा आहे, माहितीच्या पातळीवरती तरी आपण परिपूर्ण आहोत का? शालेय पातळीवरची मुलं जेव्हा अशा स्पर्धांच्या निमित्तानं काही एक बोलतात, त्यांचं ज्ञान, त्यांची माहिती, ज्ञान शब्द वापरण्यापेक्षा त्यांची माहिती कमी असते हे आपण गृहीत धरू. पण महाविद्यालयीन पातळीवरती जेव्हा मुलं अशा भाषणांमधून, अशा स्पर्धांमधून समोर येतात, त्यांना युवा वक्ते म्हणून गौरवलं जातं. त्यांच्याकडून अपेक्षा अशी असते की त्यांनी किमान माहिती तरी घ्यावी. एक साधा छोटा प्रसंग आहे. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला म्हणजे संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाले. सुवर्ण महोत्सव म्हणून एक स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्याचा मी परीक्षक होतो. मी एक साधा प्रश्न नंतर बक्षीस वितरण समारंभाच्या आधी सगळ्या उपस्थित भाग घेणाऱ्या वक्त्यांना विचारला. त्याच्यानंतर ज्यांना बक्षीस भेटले त्यांनाही विचारला की तुम्हाला एवढं माहिती आहे का की शरद पवारांनी पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर जो पक्ष स्थापन केला होता त्याचं नाव काय आहे आणि त्या पक्षाचं चिन्ह काय आहे? मला खेद वाटतो की त्या उपस्थित मुलांपैकी एकालाही सांगता नाही आलं, पक्षाचंच नाव नाही सांगता आलं समाजवादी पक्ष म्हणून. त्याचं जे चिन्ह आहे चरखा म्हणून जे होतं ते काय सांगणार? आता ही जी अपेक्षा आहे की महाविद्यालयीन पातळीवरती मुलांना हा विषय दिल्या गेल्याच्या नंतर त्यांनी किमान माहिती घ्यावी, त्यासाठी जी काही उपलब्ध पुस्तकं आहेत म्हणजे फार मोठं संशोधन करावं, त्यांचा गाढा व्यासंग असावा, ही नंतरची अपेक्षा आहे आणि ती सगळ्यांकडून नाही. पण किमान माहितीच्या पातळीवरती तरी हे समजून घेता येत का? दुर्दैवाने असं आढळतं की हे होताना दिसत नाही. मग आता टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने हा आपल्याला प्रश्न पडतो की आपण कुठल्या पद्धतीचं एक मॉडेल समोर ठेवतो आहोत मुलांच्या. शाळांमधून, महाविद्यालयांमधून ह्या स्पर्धा घेतल्या जातात आणि ह्याच्यामधून जर असे पोपट तयार होणार असतील तर त्याचा नेमका उपयोग काय आहे? अपेक्षा अशी आहे की मुलांना एखादा विषय दिल्याच्या नंतर बरं बाकीचे ग्रंथ आणि त्यांचं अवलोकन करणं मोठी गोष्ट, किमान वर्तमानपत्र तरी ते वाचतात का? काही चांगली वर्तमानपत्र आणि त्याच्यामध्ये त्या निमित्तानं आलेली माहिती असते ती तरी हे मुलं समजून घेतात का? दुर्दैवाने हे घेताना दिसत नाहीत. दुसरी अडचणीची बाब अशी आहे की आपण फक्त मुलांवरती, तरुणांवरती टीका करतो, त्यांना जे शिकवणारे आहेत त्यांच्यावरती पण आक्षेप असा आहे की त्यांनी असा काही एक संस्कार त्यांच्यावरती केला नाही. टिळकांचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा टिळकांचं जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, टिळक एक राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते म्हणून जे आहेत तो विषय काही वेळापुरता बाजूला ठेवूयात. टिळकांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे गीतेवरचा, गीता रहस्य नावाचा, किंवा टिळकांनी ज्योतिषशास्त्राचा जो अभ्यास केला होता, खगोलशास्त्राचा विशेषतः, त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांची जी ही अभ्यासवृत्ती आहे, किंवा टिळकांनी जे वर्तमानपत्र चालू केलेलं होतं
केसरी आणि मराठा ही दोन, इंग्रजी आणि मराठी अशी वर्तमानपत्र. त्याच्यामधला एक उद्देश त्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन हे असायचं, म्हणजे लोकांना विविध विषयाची माहिती साकल्याने करून देणे. जनजागृती, राजकीय उठाव ही गोष्ट तर तो आपला इथला चर्चेचा विषय नाही आहे. मग ह्या दोन गोष्टी समजून घेतल्या जातात का? किंवा दुसरी एक आत्ताच्या भाषेतली, आत्ताच्या काळातली जर आपण अपेक्षा अशी व्यक्त केली की आपल्यासमोर वर्तमानपत्रातून, बाकीचा अभ्यास मी बाजूला ठेवतो, एखादी बातमी किंवा एखादी माहिती येते आणि ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे याच्यावर आपण निदान प्रतिक्रिया तरी देतो का? दुर्दैवाने असं आढळत नाही. वर्तमानपत्रात काम करणारे काही ज्येष्ठ लोकांशी बोलल्यावर आमच्या असं लक्षात आलं, त्यांनी अशी वेगळीच खंत व्यक्त केली की आमच्या वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी, माहिती चुकीची आली असेल तर ती चूक आहे हे सांगणारे पण लोक नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आता पहिल्यांदा शालेय पातळीवरती मुलांवरती हा संस्कार करावा लागेल की त्यांना किमान काही विषयांची नीट व्यवस्थित माहिती, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त, अभ्यासक्रमामध्ये जे आहे ती गोष्ट वेगळी, त्याच्यासाठी ज्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं की अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त किंवा अभ्यासक्रमाला पूरक असे काही विषय जे आहेत त्यांची माहिती आपण ह्या मुलांवरती पोहोचवतो आहोत का? त्यामुळे पहिली करायची जी गोष्ट आहे, जी अपेक्षा अशी आहे की सगळेच विद्यार्थी हे यामध्ये रस घेतील असं नाही, पण ज्या विषयांना थोडीफार लिखाण वाचनाची गोडी आहे आणि संभाषण कलेची ज्यांना आवड आहे, ह्या विद्यार्थ्यांना एकत्र करून एकेका वर्गातून 2, 4, 5 मुलं निघतील आणि सगळ्या तुकड्यांमधून 20-25 मुलं तयार होतील अशी मी अपेक्षा करतो. यांना घेऊन यांना एखाद्या विषयाची किमान माहिती उपलब्ध करून देणे आणि नंतर मग त्यांना बोलतं करणे आणि मग त्यांचं वक्तृत्व सुधारणे ही एक गोष्ट करावी लागेल. दुसरा जो टप्पा जो मला जास्त महत्त्वाचा वाटतो, महाविद्यालयीन पातळीवरती केवळ माहिती घेणे आणि ती मांडणे अशी पोपटपंची न करता आपल्याला सगळ्यांना मिळून असे प्रयत्न करावे लागतील की ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचे ग्रंथ उपलब्ध करून देऊन त्यांचं त्याच्या संदर्भात काय मत आहे किंवा चालू ज्या घडामोडी असतील त्या घडामोडींवरती ह्या मुलांची जी मतं आहेत ती काय आहे ती समजून घेऊन त्यांना ती मांडण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. आणि ह्या स्पर्धांचा उपयोग तरुणाईचा आवाज किंवा तरुणाई विचार कसा करते याच्यासाठी आपल्याला करून घ्यावं लागेल. काही वर्तमानपत्रांनी, लोकसत्तांनी असा एक चांगला प्रयत्न केलेला आहे वक्ता दशसहस्रकृती नावानं. त्याच्यामुळे आता जेव्हा मुलांना आपण ह्या स्पर्धांसाठी बोलवतो आणि विशेषतः महाविद्यालयीन, खरं तर शाळेच्या पातळीवरती पण व्हायला पाहिजे. आंतरशालीय स्पर्धा जेव्हा 8वी, 9वी, 10वीच्या होतात तेव्हा प्राथमिक फेरी लावणे, त्याच्यानंतर काही मुलांना त्याच्यामधून ती गळती लावून त्याच्यातले चांगलेच मुलं वरती येईल म्हणजे अशी एक गाळणी लावून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तसंच महाविद्यालयीन पातळीवरती सुद्धा आता जे वक्ते एखाद्या स्पर्धेमध्ये बोलणार आहेत त्यांची एक प्राथमिक फेरी घेऊन त्याच्यामधून निवड करून हे जे निवड केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं एखाद्या दिवसाचं वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा घेऊन त्यांना तो विषय कितपत समजलेला आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे करून असं थोडेसे तावून सुलाखून निघालेले विद्यार्थी आणि तो शेवटचा टप्पा अपेक्षित आहे असे जे ज्याला आपण क्रीम म्हणूयात की चांगले विद्यार्थी ह्यातून पुढं आलेले, चांगले तरुण पुढं आलेले, ज्यांना विषय कळलेला आहे आणि चांगल्या शुद्ध वाणीनं त्यांना तो विषय मांडता येतो, त्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांची निवड करून त्यांची भाषणं सर्वसामान्य लोकांच्यासाठी केली गेली पाहिजे. म्हणजे एरवी काय होतं की महाविद्यालयातले विद्यार्थी, त्यांचे मित्र आणि शिक्षक यांच्याशिवाय ते दुसरीकडे कुठे बोलतील असं होत नाही. निवडलेल्या विद्यार्थ्यांची वक्तव्य आपण खुल्या जनसमुदायापर्यंत ठेवू शकलो तर त्याच्यातून भावी वक्ते, आणि वक्ता म्हणजे पोपटपंची करणारा नव्हे, वक्ता म्हणजे विचार करणारा, हे पण आपल्याला टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं वेगळा मुद्दा आपल्याला ठसवावा लागेल की वक्ता हा फक्त पोपटपंची करणारा नसून विचार करून बोलणारा तो वक्ता, अशी एक संकल्पना आपल्याला रुजवावी लागेल. आणि आपण असं जर करणार असू तर ती खऱ्या अर्थाने टिळकांच्या स्मृतिशताब्दीची आपली ती जबाबदारी आहे आणि तशी आपण टिळकांना आदरांजली वाहिली असा त्याचा अर्थ होऊ शकतो.